काय सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना, इकडे आयुष्य गंडत चाललंय आणि बायकोची दिवाळीची खरेदी संपत नाहीये. आणि आता तुम्ही माझे ब्लॉग्स बघताय म्हटले होते, तुम्हाला पण माहिती आहे की आम्ही 3 मित्रांनी एकत्र मिळून नवीन व्यवसाय चालू केलाय. त्याच्यात पण आमचं असं ठरलंय की जो ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त पाण्याच्या बॉटल भरेल त्यालाच ऑफिसमधली सगळ्यात मोठी चेअर बसायला भेटणार आहे. आणि ह्या हॅरी पॉटरच्या नादी लागून आहे ना, माझं वर्तमान आणि भविष्यकाळ दोन्ही धोक्यात येत चालले. असे व्हिडिओज बघितले की बायको टोमणं मारते, घरची भाकर गोड लागत नाही का. ते काही असू द्या, पण शेवटी थोडेफार उन्हाळे पावसाळे मी पण बघितलेच ना. आता बायकोने टोमणं मारायला नको म्हणून बायकोलाच प्लॅन मध्ये सामील करून घेतले. च्या माईला मला वाटलं याचं माझ्यावरती जास्तच प्रेम आहे, त्याच्यामुळे यांनी मला KFC मधून ऑर्डर करून दिले. आता माझ्या लक्षात आलं की याला एक रील शूट करून घ्यायची होती, म्हणून हे सगळं मला खायला भेटले. आमच्या ड्रायव्हर लोकांमध्ये एक फेमस म्हण आहे की डाळ भात लोणचं कोण नाही कोणचा. ती म्हण आहे ना, आता मला खरी वाटायला लागली बरं का. चला जाऊ द्या, पाठीमागे जे बोललो ते सगळं विनोदाचा भाग होता, पण उद्या आपल्या पेजवरती एक रील येणार आहे. सगळ्यांनी नक्की मला प्रेम द्या. आणि ती रील शूट करता करता पाठीमागून आवाज आला की उठा उठा दिवाळी आली आणि शॉपिंग करायची वेळ झाली. म्हटलं ही 100% बायकोच आहे. शेवटी बायकोचा शब्दाचा मान ठेवून बायकोला शॉपिंगला तर घेऊन गेलोय, पण जे घडलं आता ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की कितीचा चुना लागला असेल. बाय द वे, तुम्हाला यावर्षी किती हजारांचा चुना लागलाय बरं, जरा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि ज्यांची लग्न झाले ना ते जर हा व्लॉग बघत असतील तर प्लीज माझ्या जीवावरती उठू नका, एवढीच विनंती. आणि आजच्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपण करतो ETS 2 ची लाईव्ह स्ट्रीम, ज्याच्यामध्ये आपल्याला कमवायचे 2 लाख रुपये. सो लाईव्ह स्ट्रीम वरती भेटू आपण. चला बाय बाय.